नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला आहे आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही आता समस्या निर्माण झाल्या त्या समस्यावरती आपण आज सखोल चर्चा करणार. तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला तर अजिबात विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की महावितरणद्वारे तुम्ही अर्ज केला आहे आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही तांत्रिक बाबी येत आहेत आणि तांत्रिक अडचणी येतात. त्या अडचणी काय आहेत ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो. त्यासाठी शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी बांधवांनो, सध्या आता तुम्ही अर्ज केला, पेमेंट केलंय, तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन पण आलंय, पण तुमच्या वेंडर लिस्टमध्ये सध्या कुठलीही कंपनी नाही. आणि शेतकरी बांधवांनी आपल्याला मेसेज केला की सर, नवीन कंपन्या कधी येणार आहेत, कधी ॲड होणार आहेत लिस्टमध्ये आणि जुन्या कंपन्या येणार आहेत का, तर त्या संदर्भात महत्त्वाचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण कंपन्या ॲड होणार आहेत का आणि त्या कंपन्या कधी येणार आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. तर शेतकरी बांधवांनो, सध्या तुमच्या लिस्टमध्ये एकही कंपनी नाही आणि त्याचं कारण म्हणजे प्रत्येक कंपनीला मर्यादित स्टॉक दिलेला आहे आणि सध्या आता मार्च महिना जवळ येत आहे. त्याच्यामुळे आता जे हे जुन्या कंपन्या आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्ट जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच कंपन्यांना काम दिलं जाईल. त्याच कंपन्यामध्ये एखादी लिस्टमध्ये कंपनी ॲड होईल, पण सध्या नवीन कंपनी ॲड होईल. आणि पण ज्या जुन्या कंपन्या आहेत त्या कधी ॲड होतील, तर जुन्या कंपन्या ह्या मार्च एप्रिलमध्ये ॲड होतील, कारण की मार्च नंतर नवीन वर्ष सुरू होतं आणि नवीन वर्षामध्ये जुन्या कंपन्यांचं जे वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असतं ते संपतं आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट त्या कंपनीला पुन्हा परत एकदा देता येईल. आणि आता सध्या जे 2 महिने आहेत म्हणजेच फेब्रुवारी हा महिना आहे, त्या फेब्रुवारी महिन्यात तुमच्या वेंडर लिस्टमध्ये एकही नाव नाही. म्हणजे सध्या आता जानेवारी संपत आलेला आहे, जानेवारीमध्ये तुमच्या वेंडर लिस्टमध्ये एकही नाव नाही. तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला काही कंपन्या दिसतील, पण त्या पण नवीनच असतील. आणि आता इथून पुढं तुम्हाला 1-2 महिने तर सध्या नवीनच कंपन्या येतील, जुन्या कंपन्या येतील पण त्या मार्च एप्रिलमध्ये येतील, कारण त्यांचं नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर शासन त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करेल. ठीक आहे. तर शेतकरी बांधवांनो, ज्या वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नेक्स्ट मंथमध्ये नवीन कंपनी येणार आहेत आणि कोणत्या कंपन्या येणार आहेत ते पण आपण त्याच्यावरती थोडासा प्रकाश टाकणार आहोत की कोणत्या कंपन्या ह्या पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात येणार आहेत. आणि त्या कंपन्या आपण महावितरणशी बी थोडीशी चर्चा करून कंपन्याशी कॉन्टॅक्ट करून थोडीशी माहिती गोळा केली आणि त्याच्यावरतीच आपण त्याच्या आधारावरतीच थोडी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू की त्या कंपन्या येऊ शकतात. तर त्या 4 कंपन्या 5 कंपन्या आहेत, तर त्या 5 कंपन्या कोणत्या आहेत आणि त्या 5 कंपन्या त्या लिस्टमध्ये म्हणजेच वेंडर लिस्टमध्ये येऊ शकतात. तर त्या 5 कंपन्या आहेत आणि त्याच्यामध्ये जसं वर्षाच्या पहिल्यांदा जेव्हा हे नवीन कॉन्ट्रॅक्ट जे सोलारचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला 25 कंपन्या होत्या आणि नवीन काय की ज्यावेळेस मेडा अंतर्गत किंवा जे कुसुम सोलार पंप योजने अंतर्गत तुम्ही जेव्हा अर्ज करत होतो त्यावेळेस तुम्हाला पटापट तुमचं जे अर्ज मंजूर होत होते आणि तुमचं जे लिस्टमध्ये 25 ते 30 कंपन्या लिस्टेड होत्या. आणि आता जे तुम्ही जे सोलार पंप जे आता मागेल त्याला सोलार पंप योजना आहे, या योजनेअंतर्गत तुम्हाला कंपन्या कमी पडत आहेत. आणि याच्या अगोदर जे मेडा अंतर्गत किंवा कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज करीत होते त्यावेळेस खूप कंपन्या होत्या, पण आता सध्या नाहीत, कारण की प्रत्येक कंपनीला मर्यादित स्टॉक दिलेला आहे आणि हा स्टॉक सध्या तर संपलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्या वेंडर लिस्टमध्ये एकही कंपनी नाही. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की काही शेतकरी व्हिडिओ पूर्ण न पाहण्याच्या अगोदरही कमेंट करतात की सर, कंपनी नवीन येणार का, कंपनी जुन्या येणार का. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागतो, कारण की आपण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी थोडंफार महत्त्वाची माहिती सांगत असतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंपनीचं नाव सुद्धा सांगणार आहोत की कुठल्या 5 कंपन्या ह्या फेब्रुवारी महिन्यात येऊ शकतात. आपण महावितरणशी आणि वेंडर कंपनीशी थोडंसं संपर्क साधून आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, त्या 5 कंपन्या कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. तर शेतकरी बांधवांनो, पहिल्यांदा इकोझोन कंपनी नावाची आहे, ती पण कंपनी येणार आहे आणि ही सुद्धा कंपनी चांगली आहे. इकोझोन कंपनी म्हणून ती पण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा 1 तारखेपर्यंत येऊ शकते. दुसरी कंपनी विक्रम सोलार म्हणून आहे, ते पण येऊ शकते, ते पण 5 फेब्रुवारीपर्यंत येऊ शकते असं त्या कंपनीने म्हटलं होतं. आणि महावितरणशी बी आपण संपर्क साधलेला होता की ह्या नवीन कंपन्या कधी येणार आहेत, तर 5 फेब्रुवारीपर्यंत ह्या कंपन्या येणार आहेत. आणि दुसरी एक अदानी सोलार म्हणून आहे, ती सध्या कंपनी
फेब्रुवारीमध्ये येणार आहे. तर त्याच्यानंतर आहे ओसवाल एक कंपनी आहे, ते सध्या आपल्याला या लिस्टमध्ये येणार आहे. लुबी इलेक्ट्रॉनिक ही एक नावाची कंपनी आहे, ती सध्या तुम्हाला या लिस्टमध्ये येणार आहे. पण इकोझोन कंपनी आणि ओसवाल कंपनी ही जास्त प्रमाणात येण्याची शक्यता आहे. तर शेतकरी बांधवांनो 5 फेब्रुवारीपर्यंत ह्या 5 कंपन्या ॲड होतील आणि नवीन वेंडरला हे जे कॉन्ट्रॅक्ट देणार आहे तर शेतकरी बांधवांनो जुन्या कंपन्या येतील, पण त्यांना मार्च नंतरच त्या येतील, कारण नवीन वर्ष आर्थिक वर्ष ते त्यानंतर होतं. तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर मग जाणून घेऊया जे सोलार कंपनी संदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाची अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा तर वाजवायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.